महाराष्ट्र शासनाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचा स्पष्ट संदेश दिला होता. मात्र या इशाऱ्याकडे महावितरण आणि महानगरपालिकेनं जणू कानाडोळाच केला. परिणामी रात्री सुमारे 9च्या सुमारास वादळी वाऱ्यानं जोर धरताच संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला आणि वस्त्रनगरी अक्षरशः अंधाराच्या गर्तेत ढकलली गेली. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत एकाच वेळी संपूर्ण शहर ब्लॅकआउट होणं हे केवळ तांत्रिक बिघाडाची बाब नाही, तर नियोजन शून्यता आणि निष्क्रिय कारभाराचं ज्वलंत उदाहरण ठरतं. तासाला कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या या औद्योगिक शहरात वादळ वाऱ्याचा हा प्रकार नवीन नाही, तरीही महावितरण आणि महानगरपालिकेकडून कोणतीही पूर्वतयारी दिसून आली नाही, हे संतापजनक आहे. औद्योगिक वसाहतीपासून नागरी वस्त्यांपर्यंत सर्वत्र अंधार पसरलाय. रस्ते दिवे बंद, उद्योगधंदे ठप्प, नागरिक भयभीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काळा ओढा प्रकल्प बंद झाल्यानं शहरात आधीच दुर्गंधी आणि ढासांचा प्रादुर्भाव वाढलेला असताना त्यात भर म्हणून वीज खंडित होणं म्हणजे नागरिकांच्या जीवावर बेतणारी स्थिती आहे. इचलकरंजी शहर परिसरात मागील 3 दिवसांपासून वस्त्रोद्योग ठप्प आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या उद्योगांवर हा अंधार म्हणजे दुहेरी अपघात ठरतोय. शहराची अर्थव्यवस्था अक्षरशः खिंडीत सापडली असताना महापालिका आणि महावितरण यांची निष्क्रियता अधिकच ठळकपणे समोर येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण परिस्थितीकडे स्थानिक आमदार आणि खासदार यांचं स्पष्ट दुर्लक्ष दिसून येत आहे. एक मुंबईत, दुसरा दिल्लीत आणि इचलकरंजीकर मात्र अंधारात चाचपडत आहेत. 5 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात अशी परिस्थिती निर्माण होणं ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशाची पावतीच मानावी लागेल. कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण करून देणारा हा अंधार जर असाच कायम राहिला तर उद्योगपती आणि नागरिक शहर सोडण्याचा विचार करतील अशी भीती व्यक्त होते. ज्यांनी विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली त्यांनी सत्तेत असताना जबाबदारीचं भान ठेवावं अशी चर्चा शहरातील यंत्रमाग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मध्ये रंगते. एकंदरीत इचलकरंजीतील हा अंधार केवळ विजेचा नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास हा अंधार जनतेच्या रोषात परिवर्तित होण्यास वेळ लागणार नाही.